आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। पुण्यातील कल्याणीनगर अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी ती सुनावण्यात आली आहे। अग्रवाल सोबतच नितेश शेवानी आणि जयेश बोनकरलाही 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं। कोर्ट परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावलाय। वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचलले। या प्रकरणी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पुणे कल्याणीनगर अपघातामधील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी लागेबंदी असल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणी शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप केलेत। सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी पूर्वी झालेल्या एका वादात अजय भोसले यांना ठार मारण्यासाठी छोटा राजांना सुपारी दिल्याचा आरोप आहे। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। पुणे अपघातासंदर्भातील राहुल गांधींचं वक्तव्य राजकारण करणार आहे। राहुल गांधींना असं राजकारण शोभत नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। अपघात प्रकरणात कोणी राजकारण करू नये असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना सुनावलंय। पुण्यातील अपघात प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली। पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क कोर्टाचा निर्णय लाजिरवाणा आहे। वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं अमृता फडणवीसांनी म्हटलं। पुणे अपघात प्रकरणावरून अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे। तुमच्या व्यवस्थेनं 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातल्याचं अनिल देशमुख म्हणाले, तर त्याला राम कदमांनी जोरदार प्रत्युत्तर देत 100 कोटींची वसुली करायला केवळ एकच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लाभल्याचं म्हणत देशमुखांना टोला लगावला। कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांच्या मुलाविरुद्ध मद्य पिऊन मोटार चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे पालिका ॲक्शन मोडवर आली आहे। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या आणखी एका अनधिकृत पबवर पालिकेनं कारवाई केली आहे। कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पबवर पालिकेनं हातोडा चालवला। पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली। संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता आणि या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही। वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं। पश्चिम विदर्भात हीट वेव्ह तर पूर्व विदर्भात सामान्य तापमानाची स्थिती आहे। विदर्भातील काही भागात कडक ऊन तर काही भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण दिसून येते। वाशिममध्ये तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर पोहोचेल तर नागपुरात 41 अंश तापमान राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात 15 जूनपर्यंत बांधकामांना स्थगिती देण्यात आली। पाणी टंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून हे आदेश देण्यात आले। सध्या जिल्ह्यामध्ये 618 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। बीड जिल्ह्यात दुष्काळाचं सावट गडद झालंय। जिल्ह्यातील धरणं आटली असून पाणीसाठा केवळ 4% उरला। जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। नांदेडच्या लहान मोठ्या प्रकल्पात केवळ 30% पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस लांबला तर नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्या जिल्ह्यातील 21 गावं वस्ती तांड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। वाढत्या तापमानानं चोपडा तालुक्यात केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। उन्हापासून केळीचं संरक्षण करण्यासाठी साड्यांचा वापर केला जातोय, मात्र तरीही गरम हवेनं केळीचं नुकसान होत असल्यानं शेतकरी संकटात सापडले। उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेलं सोलापुरातील औज बंधाऱ्यात पोहोचलेलं आहे। पाणी जे औज बंधाऱ्यात पोहोचले आणि त्यामुळे हा पाणीसाठा पुढील 55 दिवस पुरणार असल्यानं शहरवासियांना 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। जिल्ह्यातील सर्वच पाणी प्रकल्प कोरडे ठाक पडल्यानं माणसांसोबत जनावरांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे। शेतीसाठीही पाणी मिळत नसल्यानं अंबड तालुक्यातील मोसंबीच्या बागा उन्हानं करपतायत। हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। जालना जिल्ह्यात यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानं नदी नाल्यांचं सर्वच प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना 3 ते 4 किलोमीटरवरून दुचाकीवर पाणी न्यावं लागतं।
हिंगोलीच्या खंडाळा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावाला पाणी पुरवठा करणारा वडदमधील तलाव आटलाय, तर गावातील बोरवेल आणि विहिरी देखील कोरड्या ठाक पडलेल्या आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली। मेळघाटात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून इथल्या आदिवासी महिलांना 3 ते 4 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागतंय। खडीमल गावात घोडभर पाण्यासाठी नागरिक संघर्ष करत असून टँकरवर पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी होते। पावसाअभावी मालेगाव मनमाड भागात नदी नाले कोरडे पडले असून विहिरींनी देखील तळ गाठला। याचा सर्वात जास्त फटका मेंढपाळांना देखील बसतोय। मेंढ्या जगवण्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न या मेंढपाळांना पडला। नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवते। हंडाभर पाण्यासाठी महिलांना 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करावी लागते। सरकारी योजना कागदावरच पूर्ण झाल्या, मात्र प्रत्यक्षात या भागात पाणीच नसल्यानं झरे आणि धरणांमधील गढूळ पाण्याचा आधार घेऊन नागरिक भीषण पाणी टंचाईवर मात करतात। हिंगोली शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालेलं आहे। शहरातील विद्यार्थ्यांना खेळासाठी आणि व्यायामासाठी हे एकमेव मैदान आहे, त्यामुळे या शासकीय इमारतीचं बांधकाम इतरत्र करावं अशी मागणी जीटी करण्यात येते। यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रात वन विभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं जंगलात प्राणी गणना करण्यात येते आणि त्यासाठी मचाण उभारणीसह आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे। वन विभागात एकूण 43 मचाण उभारले असून एका मचाणावरती 5 ते 6 व्यक्ती बसू शकणार आहेत। वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। वृक्षांची अवैधरित्या कत्तल करून लाकडांचे मोठमोठे ढीग रस्त्याच्या कडेला दिसून येत असतानाही या लाकूड तोड्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल विचारला जातोय। कल्याण लोकसभेमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार लढलेले अमरीश मोजरकर स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सीसीटीव्ही बघण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवल्याचं समोर येतं आणि यावेळी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। उमेदवार म्हणून स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी तपासणी करण्याचा अधिकार आहे, मात्र पोलीस जाऊ देत नसल्याचा आरोप त्यांनी केला। गोंदियावरून नागपूरला येणाऱ्या एका मूकबधीर गर्भवतीची आरपीएफ पोलिसांच्या मदतीनं सुलभ प्रसूती झाली। महाराष्ट्र एक्सप्रेसनं प्रवास करत असताना या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। आरपीएफ पोलिसांनी तिला उचलून नेत रिक्षात बसवलं आणि रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांच्या या कृतीचं कौतुक होतं। गजानन कीर्तीकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। गजानन कीर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तीकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी विकास कामांसाठी वापरला। पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्वरित शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा असं शिशिर शिंदेंनी म्हटलं। आमचे पक्ष वेगळे असले तरी आम्ही एक आहोत, मतभेद असले तरी मनभेद नाही अशा शब्दात अमोल कीर्तीकर यांनी आपली भूमिका मांडली आहे। शिशिर शिंदे कोण हे मी ओळखत नाही, त्यांना पक्षाकडून अपेक्षा आहेत म्हणून ते वरिष्ठांना बदनाम करून लाईमलाईटमध्ये येत असल्याचा टोला त्यांनी लगावला। गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या पत्नीने केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले। माझ्या पत्नीचा राजकारणाशी संबंध नाही, पत्नीच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं गजानन कीर्तीकरांनी म्हटलंय। प्रचारावेळी मी रवींद्र वायकरांसोबत होतो, मी अजूनही माझ्या पक्षासोबत निष्ठेने काम करतो असंही कीर्तीकर म्हणाले। यंदाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असल्यानं 10 जूनला सुरू होणार अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शुभेच्छांचे बॅनर्स लावण्यात आलेत। राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदेंना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा देण्याकरता काही कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली। निवडणुकीच्या निकालापूर्वी श्रीरंग बारणेंवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्रिपद मिळणार अशा आशयाचे फलक म्हणून खासदार श्रीरंग बारणेंच्या अभिनंदनाचे फ्लेक्स मावळ मतदारसंघात झळकावले। भंडारा जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला असून मानवाप्रमाणे प्राण्यांनाही उन्हाच्या झळा बसत आहेत। अशातच नागझिरा जंगलातील T4 वाघिणीने बछड्यांसह पाण्याच्या टाकीत उडी मारत स्विमिंगचा मनसोक्त आनंद लुटला आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शिवारातील शेकडो हेक्टर केळीचं पीक जमीनदोस्त झालंय आणि यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली जाते।
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पाटकुल गावातील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर नारळाच्या झाडावर वीज पडल्यामुळे झाड जळालं। भुसावळच्या फैजपूर इथल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याने थकीत असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या शाखेत वर्ग करण्यास सुरुवात केली आहे। 2018-19 मधील 15,51,00,000ची एफआरपी थकीत होती। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही थकीत पैसे थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले। धाराशिवमध्ये दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं। शासनाने लवकरात लवकर अनुदान जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। ठाण्यात जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे ठाण्यातल्या काही भागांमधील पाणीपुरवठा गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आणि पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर ही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। मुंबई महानगरपालिकेतर्फे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। या कामासाठी येत्या 24 ते 25 मे दरम्यान 24 तासांसाठी घाटकोपर, भांडूप आणि मुलुंड या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। जळगावात सोन्याच्या भावात 800 रुपयांची घसरण होऊन सोनं प्रति तोळा 74,300 रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या दरात पुन्हा 300 रुपयांची वाढ होऊन चांदी प्रति किलो 92,800 रुपयांवर पोहोचली। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जागोजागी दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली। राज्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या रुग्णालयांच्या यादीत या रुग्णालयाला 3रा क्रमांक मिळाला होता, मात्र रुग्णालयातील घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्ण हैराण झालेत। नवी मुंबईच्या बेलापूरमधील पारसी खील टेकडीवर सापडलेल्या 20 वर्षीय परदेशी तरुणाच्या मृतदेहाप्रकरणी उलगडा झाला। हा तरुण आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी टेकडीवर गेला होता आणि त्यावेळी त्याने सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केलं होतं। त्याचा राग येऊन या मुलींसह एका मित्रानं त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलंय। धुळ्यातील नवभारत चौकात मतदानाच्या दिवशी मोबाईल नेण्यास मनाई केल्यानं दगडफेकीची घटना घडलेली होती आणि या प्रकरणी आझादनगर पोलिसांनी आता 125 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। बुलढाण्यातील भोगावती आणि तांबुळवाडी इथल्या ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात तोडफोडीची घटना घडली। भोगावती इथल्या सरपंचांच्या पतीने दारूच्या नशेत ही तोडफोड केली असून तोडफोडीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। या प्रकरणी ग्रामसेवकांनी पंचनामा करून रीतसर तक्रार देण्यात येईल असं म्हटलंय। जळगावमध्ये नवा मलिकांच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव गोवत जळगावच्या डॉक्टरला 19 लाखांचा गंडा घालण्यात आला। ईडीच्या त्रासापासून वाचण्यासाठी डॉक्टरने दोघांना 18 दिवसात पैसे पाठवल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव शहरातील सौरभ ज्वेलर्सवरील 32 लाखांच्या दरोड्याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने पुण्यातून एकाला अटक केली आहे। जळगावातून देखील अन्य 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी केली जात असून त्यांचा साथीदार आणि मुद्देमालाचा शोध सुरू आहे। बेळगावच्या हुलीकट्टी गावात बिरेश्वर करेमा यात्रेमध्ये भाविकांना प्रसादातून विषबाधा झाली। प्रसाद सेवन केलेल्या भक्तांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला। 46 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। उजनी धरणात बोट उलटून झालेल्या अपघातात झरे करमाळा इथलं एक दाम्पत्य आणि त्यांची 2 लहान मुलं आणि कुगाव इथले दोघे असे 6 जण बुडालेत आणि या दुर्घटनेमध्ये एक जण कळाशीकडे पोहत आल्यानं बचावला असून इतरांचा शोध सुरू आहे। जे लोक बुडाली आहेत त्यांचा शोध घेण्याकरता एनडीआरएफचं पथक दाखल झालं आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकचे। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।